जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. अधिक ज्येष्ठ वद्य द्वादशीचा आजचा दिवस. अधिक मास. अनेक व्रतवैकल्य केले जातात आणि या काळामध्ये असणारं प्रत्येक नामस्मरण हे कितीतरी पटीने त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. अनेक मंदिरामध्ये सुद्धा तशीच गर्दी असते, प्रत्येकाला ती ओढ असते आणि म्हणून अधिक मासामध्ये जास्तीत जास्त देवदर्शन घ्यावं, देवाचं स्मरण करावं, हे आपल्या धर्माने घालून दिलेलं आहे. आणि जे धर्माने घालून दिलेलं आहे त्याप्रमाणे जो अनुचरण करतो, त्याप्रमाणे जो वागतो, त्याला धर्मनिष्ठ, त्याची धर्मावरची निष्ठा ही जी आहे ते त्या व्रतवैकल्यातून प्राप्त होते किंवा दिसून येते. आता दोन्ही गोष्टी या आपलं जो उपनिषद चालू आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे जे सगळं आपण व्रतवैकल्य करतो त्याचा उद्देश काय आहे? तो सकाम आहे का निष्काम आहे? सकाम असेल तर काय प्राप्ती होईल आणि निष्काम असेल तर काय प्राप्ती होईल, हा विषय जो प्रश्नोपनिषदामध्ये आहे. जो प्रश्न आपण आता पाहत होतो, जे 6 शिष्य होते त्यापैकी कबंदी जो आहे कात्यायनी, त्याचा नातू, त्याने विचारलेला प्रश्न की या सगळ्या जगाची उत्पत्ती कशामुळे झाली, कोणी केली, अनेक प्रश्न त्या ठिकाणी 6 जणांनी विचारलेले आहेत. आणि ते 6 प्रश्न अगदी सूत्रबद्ध आहेत. एका प्रश्नामधून दुसऱ्या प्रश्नाचा उदय होतो, दुसऱ्यामधून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, असे 6 प्रश्न दिलेले आहेत. आणि या 6 प्रश्नाचा जो मतितार्थ आहे, सारांश जो आहे, तो आपल्या जीवासाठी फार महत्त्वाचा आहे. की जीव जो हा जीवदशेला मी आलो आणि हा देह प्राप्त केला, या देहाच्या प्राप्तीनंतर माझं आद्य कर्तव्य काय? तर एकच आद्य कर्तव्य, भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्ती जी आहे ती भक्ती माझ्यामध्ये दृढ झाली पाहिजे. पण ती भक्ती दृढ होण्यासाठी अनेक गोष्टींवर मला अवलंबून राहावं लागतं. आता त्या गोष्टींवरच जास्त प्रेम असेल तर ती भगवंताची प्राप्ती माझ्यापासून दूर होते आणि मी भगवंतापासून दूर होतो. हे संसारी गुंतवणूक आहे. संसारामध्ये जो गुंततो त्याला अभ्युदय जे आहे ते होणे शक्य नाही, हे सांगण्यासाठी या उपनिषदामधले अनेक मंत्र आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा आहेत, ते त्याचप्रमाणे आहेत. मागच्या वेळेस आपण या कबंदीने जो प्रश्न विचारला त्याचा विचार करत होतो. त्यामध्ये एकूण 16 मंत्र आहेत, ऋचा आहेत, मंत्र आहेत. त्यापैकी एका मंत्राचा आपण, मला वाटतं 11व्या मंत्राचा विचार आपण केला. पंचपादम पितरम द्वादशाकृतीं दिव, आहू परे अर्थे पुरीषिणम, अथे मे अन्ये उ परे विचक्षणम, सप्तचक्रे षडरे आहुर अर्पितम इति. सूर्याचे 5 पाय कोणते हे आपण मागच्या वेळेस पाहिलं. 6 ऋतू जे आहेत त्यामधले 2 जे ऋतू आहेत, शरद आणि हेमंत, यांना जर एकत्र आपण धरलं तर हे 5 पाय आहेत. वर्षा,
शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म, म्हणजे 5 पाय झाले. त्यानंतर द्वादशाकृतीम, हा तो मंडलामधला 12वा मंत्र आहे. अथर्ववेद असो किंवा ऋग्वेद असो त्यामधला हा 12वा मंत्र आहे. द्वादशाकृतीम दिवह, म्हणजे सूर्य जो आहे तो ढगामुळे एखाद्या वेळेस सूर्याचा प्रकाश जमिनीवर पडण्याचं काय म्हणतो त्याला आपण, राहतं, थांबतं. तो प्रकाश जमिनीपर्यंत येऊ शकत नाही, पण तेच ढग दूर झाले म्हणजे तो प्रकाश सगळीकडे पसरतो. तसा ज्ञानाचा प्रकाश, अज्ञान आहे आणि त्यामुळे ज्ञानाच्या प्रकाशाची सर्वजण वाट पाहतात आणि ते प्रकाश प्राप्त झाला, सद्गुरूंकडे तो प्राप्त झाला, तर मग त्या साधकाला योग्य अशी दिशा मिळते. आता आजचा जो मंत्र आहे त्याचा उच्चार करूया आपण. मासो वै प्रजापतीस तस्य कृष्णपक्ष एव रयी शुक्लप्राणस्तस्मात् एतद् ऋषयः शुक्ले इष्टं कुर्वन्ति इतरे इतरस्मिन्. आता याचा अर्थ पहा. मासो वै, मास हा वै म्हणजे हा महिनाच, म्हणजे आपले जे 12 महिने आहेत त्या महिन्यांनाच म्हणतात की हा प्रजापती आहे. प्रजापतीचा अर्थ आपण पाहिला. प्रजेचा पती म्हणजे पाती इथे, जो पालन करतो प्रजेचा तो प्रजापती. आता प्रत्येक महिनाच हा प्रजापती आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण पाहतो की 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष, असे दोन्ही त्याची नावं आहेत. आता या उपनिषदामध्ये मागच्या जसं मी सांगितलं तसं 2 गोष्टींची काय म्हणतो आपण संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. एक प्राण आणि दुसरा रई. आता या दोन्हीचा अर्थ काय? दासबोधामध्ये 17वा दशक जो आहे त्याचं नाव प्रकृती पुरुष. प्रकृती आणि पुरुष, आता या दोघांमधलं महत्त्वाचं कोण आहे? प्रथम कोण आहे तर पुरुष. आणि पुरुषाला जे कार्य करायचं त्यासाठी जे मदत होती ती या प्रकृतीपासून होते. म्हणजे माया आणि मायापती याच्यातला जो फरक आहे, मायापती म्हणजे प्राण आणि माया म्हणजे रई, हे लक्षात घ्यायचं. आणि आता या मंत्रामध्ये किंवा या उपनिषदामध्ये दिलेल्याप्रमाणे प्रत्येक ऋचेमध्ये याची व्याख्या बदलत जाते. आता या ठिकाणी मास, 12 मास जे आहेत त्यांचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 पक्ष असतात, कृष्ण पक्ष आणि वद्य पक्ष, शुद्ध आणि वद्य, कृष्ण आणि शुक्ल. आता यामध्ये प्राण काय आहे तर शुक्ल पक्ष, म्हणजे पौर्णिमापर्यंत, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो भाग आहे 15 दिवसांचा, त्याला प्राण म्हटलेला आहे, तो प्राण आहे. आणि रई म्हणजे इतर, पौर्णिमेच्या नंतर वद्य पक्ष जो आहे तो अमावस्येपर्यंत जे 15 दिवस आहे त्याला रई असं म्हटलेलं आहे. एते ऋषयः, आता जे ऋषीमुनी आहेत, ऋषीमुनींचं काय आपल्यापेक्षा ते वेगळे का आहेत? कारण त्यांनी स्वतःचा संसार असा केलाच नाही. त्यांचा प्रत्येक क्षण हा इतरांच्या उपयोगासाठी जातो. इतरांचं भलं व्हावं याच उद्देशाने ते जीवन जगत असतात. स्वार्थ त्यांच्या ठिकाणी नसतो आणि म्हणून ते निस्वार्थी आहेत, निष्प्रह आहेत. त्यांना कशातूनच काहीही मिळवायचं नाही. पण जे काही त्यांचं कार्य आहे ते कार्य इतरांच्या भल्यासाठी आहे, इतरांच्या मोक्षासाठी आहे. मग स्वतःचा मोक्षाबद्दलचा विचारसुद्धा त्यांच्या ठिकाणी नाही. असे जे ऋषी आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणी म्हटलं आहे एते ऋषयः. तर सर्वांचं कल्याण करणारे जे ऋषीगण आहेत ते कशा प्रकारे साधना करतात, कशा प्रकारे अनुष्ठान करतात, कोणत्या काळामध्ये करतात, हे या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. शुक्ले इष्टम कुर्वन्ति, शुक्ले म्हणजे शुक्ल पक्षामध्ये, म्हणजे अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतचा जो पक्ष शुक्ल पक्षामध्ये, ते आपलं सगळे अनुष्ठान करतात. आणि त्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? ते अनुष्ठान हे स्वतःसाठी नाही, ते इतरांसाठी, दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणून आहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माऊलीने जे पसायदानामध्ये म्हटलं आहे तेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांचं सगळं जे अनुष्ठान आहे ते कशासाठी आहे? शुक्ल पक्षामध्ये केलेलं ते निष्काम भावाने आहे. आणि इष्टम, इष्ट म्हणजे यज्ञादी कर्तव्य कर्म जे आहेत ते हे सगळे ऋषी करत असतात. कुर्वंती, अनेक वचन आहे, बहुवचन आहे, कुर्वंती. आणि आता याच्या विरुद्ध जे असे ऋषीमुनी आहेत त्याच्या विरुद्ध म्हणजे आता आपण सगळे असणार आहे, त्याचं उदाहरण काय दिलं? इतरे इतरस्मिन.
याच्यातलं शेवटचा शब्द मासो वै प्रजापस्ती तस्य कृष्णपक्ष एव रईही शुक्लप्राणस्तस्मात् एतद् ऋषयः शुक्ले इष्टं कुर्वन्ति. शुक्ल पक्षामध्ये इष्ट म्हणजे यज्ञादी कर्तव्य कर्म करतात. आणि जे इतर आहे इतरस्मिन इतरे म्हणजे जे दुसरे म्हणजे असे जे ऋषीमुनी आहेत जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना सोडून असणारे जे आहेत इतरे. आता ते कोण, ते काय करतात? जे सांसारिक भोगप्राप्तीसाठी कर्तव्य कर्म करतात. सांसारिक भोगप्राप्तीसाठी कर्तव्य कर्म करणारे म्हणजे मी, माझा संसार, माझं घर, माझा वाडा, माझं इस्टेट यासाठीच मग ते सगळं सुरक्षित राहण्यासाठी जे कर्म करतात त्यांच्यासाठी सांगितलं इतरस्मिन म्हणजे ते दुसऱ्या पक्षामध्ये दुसरा पक्ष म्हणजे कृष्ण पक्षामध्ये आपली उपासना करतात. आणि ते कसे करतात? ते सकाम भावाने करतात. म्हणजे एखादा यज्ञ असेल, एखादं शुभकर्म असेल तरीसुद्धा ते जे अनुष्ठान करतात ते सकाम असल्यामुळे त्यांना इष्टाची प्राप्ती होत नाही. आता या ठिकाणी जे रई आणि प्राण आहे त्याचा स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक महिन्याला प्रजापतीचं रूप दिलेलं आहे. प्रत्येक महिना हा प्रजापतीचं रूप आहे, प्रजापती आहे. प्रत्येक महिना हा जो आहे तो आपल्या प्रजेचं पालन करणारा आहे. म्हणजे कृष्ण पक्षाचे 15 दिवस जे आहेत शुद्ध पक्षाचे हे कसे आहेत? ते ईश्वराचं उजवं अंग आहे आणि कृष्ण पक्षाचे जे आहे ते डावं अंग आहे. आता डावे अंग जे आहे, डावा भाग जो आहे त्याला रई असं म्हणतात आणि उत्तरांग म्हणतात, त्याला प्राण असं म्हणतात. आता रई महत्त्वाचा आहे का प्राण महत्त्वाचा आहे? प्रजापती महत्त्वाचा आहे की त्याची प्रजापती महत्त्वाची आहे? याचा जर आपण विचार केला, महत्त्वाचा प्रजापती. आपण म्हणतो लाखाचा पोशिंदा तो असेल तर मग बाकीच्या लोकांचं सगळं जीवन सुसह्य होणार आहे असं जे आपण म्हणतो. म्हणजे तो प्राण जो आहे, उत्तरांग जे आहे, उजवं अंग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ते त्या परब्रह्माचं खरं स्वरूप आहे. म्हणजे शुक्ल पक्ष याला आपण या ठिकाणी प्राण असं म्हटलं, उत्तरांग. आणि दक्षिणांग किंवा डावे अंग जे आहे, डावे अंग त्याला रई असं म्हटलेलं आहे. आता रईमध्ये आपण पाहिलं भोग सामग्री. जो स्वतःसाठी संसार करतो, जो स्वतःच्या भल्यासाठी अनेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विचार करतो आणि त्या दृष्टीनेच कामं करतो आणि सकाम करतो, मला हे प्राप्त व्हावं म्हणून हे करतो असं जे म्हणून जो एखादं कार्य करतो, मग ते अनुष्ठान असेल, तो यज्ञ असेल, ते काही एखादं लोकांसाठी म्हणून काही चांगले कर्म म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं म्हणजे चांगले सडक बांधणं, चांगले करणं, सगळ्या सोयी निर्माण करणं. पण त्याचा अर्थ त्याच्या मनामध्ये असं असतो की हे सगळं करत असताना मला पुन्हा निवडून दिलं पाहिजे. म्हणजे हे सकाम आहे आणि जे जे सकाम आहे ते ते रई आहे असं सांगतात. आणि म्हणून जे ऋषी कल्याणकारी कामं करतात आणि जे रई स्थानी जे रईला जे महत्त्व देतात म्हणजे भोगाला जे महत्त्व देतात ते यामधला हा फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून पहिला जो पक्ष आहे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा म्हणजे साधारणतः प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कारण ते ऋषीमुनी त्या ठिकाणी परब्रह्माची उपासना करतात. आता याचं उदाहरण कोणतं असेल तर आपण पाहतो श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे आणि महात्म्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की 3 मुख्य भागवत सप्ताह झाले. 3 कोणते? सगळ्यात मुख्य जो भागवताचा विषय आहे तो परीक्षित आणि शुकदेव. हा जो भागवत सप्ताह आहे हा शुद्ध पक्षामध्ये झाला आहे, नवमी ते पौर्णिमा. त्यानंतर तुमचा सनक सनातन आणि नारद ऋषी यांचा जो झाला तो सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये झाला. त्यानंतर अजून एक आहे तो कोणासाठी तर ते नाही सूतशौनकाचं तर नैमिषारण्यामध्ये झालं ते सुद्धा तसंच आहे. गोकर्ण आणि त्याचा भाऊ असणारा धुंदुकारी प्रेतात्मा आहे पण त्याच्या मुक्तीसाठी जे भागवत केलं ते श्रावण, आषाढ आणि श्रावण महिने. पहिल्यांदा आषाढमध्ये तो गोकर्णाच्या भागवताच्या श्रवणाने धुंदुकारी मुक्त झाला. पण तो एकटाच का मुक्त झाला? श्रवण भेदेनं, श्रवणाच्या भेदामुळे
सगळे मुक्त झाले नाही, पण तो एकटाच झाला. म्हणून पुन्हा एकदा झालं, तेव्हा त्या श्रावण महिन्यामध्ये बाकी सगळी प्रजा ज्यांनी ते भागवत ऐकलं ते सगळे मुक्त झाले. म्हणून या शुक्ल पक्षामध्ये शुक्ल पक्षाचं महत्त्व आहे. आता जीवनाचा मूळ उद्देश काय, की या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होणे. मग तो गोकर्ण असेल, तो धुंदकारी असेल किंवा कोणीही असेल, ते सगळे जे मुक्त झाले ते मुक्त होणं म्हणजे त्यांचं जन्म घेण्याचं किंवा शरीर धारण करण्याचं इथे कर्तव्य आहे आणि ते मुक्त झालेच पाहिजे. आता याला काय म्हणतात, आणि ते काय करतात की ते सगळं कर्ज अनुष्ठान करत असताना ते प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करतात. आपणही अर्पण करतो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आणि हे जर झालं तरी पण धनसंपत्ती घरा आवे, हे काही त्या अर्थमधनं चुकलं नाही. मग आपलं लक्ष धनसंपत्ती, आपलं लग्न, मुलांचं लग्न, मुलीचं लग्न याकडे आपलं लक्ष असतं, म्हणजे आपलं सकाम असं अनुष्ठान आहे. आता जे भोगासक्त आहेत, ज्यांना भोगामध्येच आसक्ती आहे, जे ऋषीमुनी आहेत त्यांना भोगामध्ये आसक्ती नाही, त्यांना आपल्याला काही मिळावं असे काहीच आसक्ती नाही. आता जे भोगामध्ये आसक्त आहेत ते अनुष्ठान करतात, पण त्यांचे अनुष्ठान करण्याची जी वेळ आहे ती कृष्ण पक्षातली आहे, म्हणजे पौर्णिमेनंतरच्या 15 दिवसामध्ये. आता ते कशासाठी करतात, की स्थूल पदार्थांच्या प्राप्तीसाठी. आता साधं उदाहरण घ्यायचं की एक पूल बांधायचा, कित्येक वर्षापासून पूल तसाच पडला. आता हळूहळू तो पूल बांधत आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे म्हणून जे कार्य करतात, आणि मग त्याचा उपयोग ते आपल्या निवडणुकीमध्ये करतात. हे जे सगळे आहे हे सगळे भोगासक्त मनुष्य आहेत. त्याला गीतेमध्ये कर्मपरा असं म्हणलेलं आहे. म्हणून या श्लोकाचा अर्थ सांगताना आपल्याला भगवद्गीतेचा उपयोग केला पाहिजे, त्याचे उदाहरणं घेतले पाहिजे. आता ती उदाहरणं कशी आहेत, की भगवंत सकाम भावाने वर्णन करतात. आता हे श्लोक जे आहेत ते श्लोक 3 प्रकारचे आहेत, 3 श्लोक आहेत. ते मी श्रीमद भगवद्गीता जे रामसुखदास महाराजांचे आहेत, साधक संजीवनी नावाची, त्यामधले जे आहेत ते वाचतो मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग 2ऱ्या अध्यायामध्ये 41वा श्लोक आहे. व्यवसायात्मका बुद्धीर एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश बुद्धयो व्यवसायिनाम. आता समबुद्धी म्हणजे बुद्धीचा एक निश्चय झाला पाहिजे, माणसाचा जीवाच्या बुद्धीचा एक निश्चय झाला. मी असं ठरवलं पाहिजे की मला आता इतर काही नको. अन्य आश्रयो त्याग, नारद मुनी जे म्हणतात, अन्य आश्रयो त्याग. आता भगवंता तुझ्याशिवाय काही नाही, तुझ्याशिवाय मला कशाचीही आवश्यकता नाही, किंवा तू जरी दिलं तरी मला ते नको आहे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. असा निश्चय ज्याचा झाला तो निश्चयात्मक बुद्धीचा आहे, आणि त्याला त्या निश्चयात्मक बुद्धीमुळे परमात्म्याची प्राप्ती होते. पण त्याच्या विरुद्ध ज्याची बुद्धी निश्चयात्मक नाही, ज्याची बुद्धी सकाम आहे, अनुष्ठान करण्यामध्ये आहे, त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी तो सगळ्या प्रकारे धडपड करत असतो. आज त्याच्या मनामध्ये एक असतं आणि त्यासाठी अनुष्ठान सुरू करतो, आणि 2-4 दिवस झाले की अजून एक त्या ठिकाणी जसं गवत उगवतं तसं एखादी गोष्ट त्याच्या मनामध्ये येते, आणि मग त्याला असं वाटतं की आपण जी सुरुवात ज्या कारणामुळे केली त्यापेक्षा आपलं हे कारण महत्त्वाचं, हे अगोदर झालं पाहिजे. म्हणजे असं निश्चयात्मक त्याचं कुठेही नसतं. अशी ज्यांची बुद्धी आहे त्याच्यासाठी 3 श्लोक गीतेमध्ये सांगितलेले आहेत 2ऱ्या अध्यायामध्ये. आता त्याचं उदाहरण पण खूप छान दिलेलं आहे. सकामी माणसाची बुद्धी अनंत का असते? अनंत म्हणजे अनेक प्रकारचे फाटे फोडणारी आहे, आणि निष्काम आहे त्याच्याकडे फाटेच नाही. त्याचा एकच मार्ग आहे. काय मार्ग? की तो जशी नदी ही सागराला जाऊन मिळते, तिचं नाव काही असो, कुठूनही येऊ, पण शेवटी ती समुद्राला मिळते. तसं याच्या मनामध्ये एकच आहे, मी या ठिकाणी जन्म घेतला आणि माझा मूळ उद्देश जो आहे परमात्म्याची प्राप्ती आहे, आणि त्यापासून मी कधीही ढळणार नाही. मग माझ्या मागे कितीही प्रलोभनं आले तरी ते प्रलोभनं व्यर्थ आहेत हे जाणून मी त्याचा त्याग करेन. ध्रुव, प्रल्हाद यांचं सगळं चरित्र पाहिल्यानंतर इतर गोष्टींचं, इतर प्रलोभनं त्यांच्यासमोर होती, पण कशाचाही त्यांनी स्वीकार केला नाही. भगवंता तुझ्याशिवाय मला काहीच नको, हे त्यांच्यामध्ये होतं. आता इथे जे दिलेलं आहे, सकाम माणसाची बुद्धी अनंत प्रकारे विभागून गेलेली आहे.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्या विपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति इति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. दुसऱ्या अध्यायातला 42वा आणि 43वा श्लोक आहे. आणि अजून एक श्लोक आहे 44वा. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परतचेतसां व्यवसायात्मका बुद्धी समाधो न विधीयते. असे 3 श्लोक जे आहेत ते या ठिकाणी उपयोगाचे आहेत. त्याचा थोडक्यामध्ये आपण विचार करूया. आता विस्तार केला तर खूप मोठं हे आहे विचार, पण आपण तो अभ्यास करावा नाही त्या जेणेकरून आपल्याला ते सहज चांगल्या प्रकारे समजेल. साधक संजीवनी हा ग्रंथ गीतेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी असलाच पाहिजे आणि त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. ग्रंथ पुष्कळ आहेत, पुस्तकं काय ठेवूनही बंदी. आपण वाचना कधी दुसऱ्याच वाचाव्या नदी. दादवत मनामध्ये असला की मग अशा चुका आपल्याकडून होणार नाही. रोज आपण काहीतरी नियमाने 1-2 श्लोक 1-2 ओळी काही ना काही वाचल्याच पाहिजेत. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति इति वादिनः आणि कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. अर्थ काय? जे पुरुष, जो देहधारी जीव कामनेमध्येच घडून गेला आहे, माझी ही कामना आहे, मला ती प्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून मी हे अनुष्ठान करतो. दुसऱ्या दिवशी मग त्याची कामना दुसरी बदलते आणि मग त्याच्या मागे तो जातो. त्याला म्हणतं कितके फाटे फोडल्या, अनंत शाखा त्याला प्राप्त झाल्या. त्यानंतर जो स्वर्गाला श्रेष्ठ मानतो, मुक्ती तर दूर राहिल्या, पण स्वर्ग, त्या स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभनं आहेत. स्वर्गात फार सुख आहे. तिथे मोठं दिव्य नंदनवन आहे, अनेक अप्सरा आहेत. त्या अप्सरा माझी सेवा करतील म्हणून मी स्वर्गात गेलं पाहिजे. त्या ठिकाणी अमृत आहे, त्या ठिकाणी पाणी म्हणून नाहीच, हातपाय धुतले तरी अमृतच आहे. म्हणजे काही जरी तिथे केलं तर अमृताशिवाय दुसरं काहीच नाही. अशाची प्राप्ती मला व्हावी म्हणून जो अनुष्ठान करतो तो, किंवा सकाम कर्मामध्येच आसक्ती ठेवणार, निष्काम असं काही नसतंच. मागे आपल्याकडे अकोल्यामध्ये आमच्या सुनीलदादांचं प्रवचन होतं आणि असं दासनमीचे दिवस होते. माझा एक मित्र आला. तो मित्र जो आहे तो MSCBमध्ये चांगल्या प्रकारचा इंजिनियर होता. घरी आला आणि मी प्रवचनात जाण्याच्या गडबडीत होतो. मी त्याला पण आग्रह केला, तू पण चल माझ्यावर. आता तिथे जाऊन ते काही त्याने ऐकलं, निष्काम आणि सकामाचा फरक सांगतो. आता हा त्या नोकरी करणारा सकामच त्याने पूर्ण नोकरी केली, लाईट बंद केले, मग लाईट सुरू झाले पाहिजे यासाठी जर पैसे घ्यायचे असतील तर मी ते लाईट आणेल, ते मला तुम्ही दिले पाहिजे असं म्हणून जो पूर्ण आयुष्य घालवलं, त्याला असं वाटतच नाही की निष्काम बुद्धीने सुद्धा काही कर्म होऊ शकतात. सुनीलदादाचं उदाहरण त्याच्यासमोर होतं. मला काही जास्त सांगावं लागलं नाही. त्यांच्या बोलण्यातून त्यालाच वाटलं की अरे असेही लोक असतात का म्हणे, जे पाकिटाचा सुद्धा स्वीकार करत नाहीत, एवढं दिलं तेवढंच स्वीकार करतात, त्यामध्ये संतुष्ट राहतात. आणि मग ते म्हणतात की असे जे लोक आहेत ते इतरांसाठी जीवन जगत असतात आणि आपण आपला प्रत्येक क्षण स्वतःसाठी जीवन जगण्यामध्ये धडपड करत असतो. आता भोगा वाचून दुसरं काही नाही असं ज्याच्या मनामध्ये आहे, हे सर्व मिळवायचं ते कशासाठी? भोग ऐश्वर्य गती प्राप्ती, भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी. असा जो माणूस आहे त्याला या श्लोकामध्ये अविवेकी असं म्हटले आहे. म्हणजे तो करतो सगळं, त्याची भाषा असते शोभायुक्त असते आणि दिखाऊपणा असतो. मंदिरात जाईल, सगळं करेल, तिथे घंटी वाजवेल, तिथे पैसे टाकेल, पण 100ची नोट टाकली तर आवाज येत नाही. 1 रुपया आणि 10 रुपयाचे 10 कॉईन टाकले तर त्याचा आवाज येईल. मग ते 10 कॉईन टाकायचे. म्हणजे सकामच आहे. दुसऱ्यांना समजलं पाहिजे हा रोज येतो आणि देवाला अर्पण करतो. याला काय म्हणायचं? दिखाऊ आणि शोभायुक्त भाषा. तो असाच प्रकारचा बोलतो. आता हे जे असं ज्याचं वागणं आहे, त्याची जशी वाणी आहे, ते जन्मरूपी कर्मफळ देणारी आहे. असं वागत गेला म्हणजे रजोगुणाचा भाव असला तर त्या ठिकाणी जन्मरूपी कर्मफळ त्याला प्राप्त होणार आहे. तो यामधून मुक्त होणार नाही. तसंच भोग आणि ऐश्वर्य याच्या प्राप्तीसाठी तो अनेक प्रकारचे कार्य करतो. आणि भोग आणि ऐश्वर्य याचंसुद्धा उदाहरण याच श्लोकांच्या
स्पष्टीकरणामध्ये आमच्या रामसुखदास महाराजांनी खूप छान प्रकारे दिलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचविषय आपण जाणतो. आता यांचा उपयोग करून शरीराला आराम मिळाला पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे, माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, 4 लोकांनी मी गेल्यावर उभं राहायला पाहिजे, माझा सत्कार झाला पाहिजे, असं ज्याला वाटतं आणि त्यामध्ये सुख आहे असं ज्याला वाटतं त्याला म्हणायचं भोग. आता असे भोग भोगत असताना ज्याला पदार्थ निर्माण आपल्याकडे आले पाहिजे, रुपया पैसा आला पाहिजे, माझं घर समृद्ध झालं पाहिजे, असा जो संग्रह करतो त्या संग्रहाला ऐश्वर्य असं म्हणतात, भोग ऐश्वर्य. आणि गीतेमध्ये त्याला भोगैश्वर्य प्रसक्तानाम, म्हणजे या भोग आणि ऐश्वर्यामध्ये जो आसक्त आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी असं होण्यापेक्षा आपल्या ठिकाणी कोणता गुण असला पाहिजे ते यामध्ये सांगतात. की आता आपण जे वाचलं आता की ज्यामध्ये य इमाम पुष्पिताम वाचम हे 3 श्लोक 2, 42, 43 आणि 44, की मग माणसाने आसक्त असावं का निरासक्त असावं, निस्पृह असावं की स्पृहा ठेवावी, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पृहा ठेवावी का, आणि जर आपला स्वार्थच पाहायचा असेल तर स्वार्थ एकच पाहावा, भगवंताची प्राप्ती हाच स्वार्थ, याशिवाय इतर स्वार्थाचा त्याग केला पाहिजे. आता पुढच्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये या ठिकाणी म्हणतात की अहोरात्रो वै प्रजापतीस तस्य अहर एव प्राणो रात्री रेव रयी प्राणम वा येते प्रस्कंदती ये दिवा रत्या संयोज्यते ब्रह्मचर्यम एव तत् यत् रात्रौ रत्य संयोज्यते. आता पुन्हा इथे व्याख्या बदलायला लागली. आत्ताची व्याख्या काय होती की प्रत्येक मासामध्ये पूर्व पक्ष, उत्तर पक्ष किंवा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे प्राण आणि कृष्ण पक्ष म्हणजे रई असे अर्थ दिले. आता या ठिकाणी पुन्हा ती व्याख्या बदलली. अहोरात्र वै. आता अहोरात्र, अह म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे रात्र. अहोरात्र आपण म्हणतो अहोरात्र कष्ट केले, म्हणजे काय, दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, पण तो कष्टच करत गेला, त्याला म्हणतो अहोरात्र. अहो म्हणजे तर हे अहोरात्र म्हणजे हे जे आहे दिवस आणि रात्र ही जी जोडी आहे तीच प्रजापती आहे. आता ही जर प्रजापती असेल तर मग त्याच्यामध्ये प्राण कोणता आणि रात्र रई कोणता. तर दिवस हा प्राण आहे आणि रई म्हणजे रात्र ही रई आहे. दिवसा कर्माला प्राधान्य आहे. दिवसा माणूस सगळ्या कर्मामध्ये इतका लिप्त असतो की त्याला दुसऱ्या गोष्टीचं भान पण राहत नाही. पण तेच रात्र झाल्यावर तो जेव्हा शांतपणे झोपतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आपण दिवसभरात केलेल्या कर्माचा विचारसुद्धा राहत नाही. मग त्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या असे सगळे भाग त्यामध्ये येतात. ते पुन्हा वेगळ्या प्रकारे याच उपनिषदामध्ये पुढे सांगितलेलं आहे. आता रत्या संयोज्यते. आता या ठिकाणी महत्त्वाचं जे दिवस आणि रात्र याबद्दलचं रई याचा अर्थ याने स्पष्ट केलेला आहे. ये दिवाहा, जे दिवसा. आता शेवटी प्रजापती शब्द आहे. प्रजापती म्हणजे जो प्रजा निर्माण करणारा आणि प्रजेचं पालन करणारा. त्यामध्ये निर्माण करणारी जी प्रजा आहे तिच्याबद्दलचा विचार या ठिकाणी दिलेला आहे. यद रत्या संयोज्यते. आता या ठिकाणी मुळामध्ये जो उपदेश केलेला आहे तो आता सांगतात की स्त्री सहवास, पुरुषाने केलेला स्त्री सहवास हा केव्हा करावा, त्याचे नियम काय, हे सगळं या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ते म्हणतात रत्या संयोज्यते, जे दिवसा स्त्री सहवास करतात ते अत्यंत पाप आहे. एते हई लोक वै प्राणम, खरोखर प्राणालाच प्रस्कंदती म्हणजे क्षीण करतात. ते प्राण म्हणजे जे आपले इसेन्शियल आहेत त्यालाच पुन्हा ते अधू करतात. असं केल्यामुळे प्रस्कंदित. यत रात्रौ, तेच रात्री जर संग केला रत्या संयोज्यते, मग त्यालासुद्धा तो जरी संघ असला तरी त्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये ब्रह्मचर्य व्रतच म्हणतात. आता असं कोण आहे याचं उदाहरण आपण शोधावं. असं कोण आहे? एक उदाहरण, 2 उदाहरणं माझ्यासमोर आहेत. हे म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या आमच्या शारदा माता. दुसरं उदाहरण म्हणजे आपले साखरखेड्याचे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज आणि मायबाई.
आता याचं उदाहरण जे आहे ते इतकं छान आहे. महाराजांनी देह ठेवला. महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी मायबाई जेव्हा आल्या तेव्हा माईबाईंना सगळेजण म्हणाले, मायबाई महाराजांच्या, त्यांनी फक्त नमस्कारच केला. त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करा असं सांगितलं. तेव्हा ते म्हणतात की मी त्यांना आजपर्यंत स्पर्श केला नाही, मग आता तरी कसा करू. आता हे जे उदाहरण आहे ते अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचं. ते पतिपत्नी होते पण त्यांनी स्पर्शही केला नाही आणि मग त्यांचं उदाहरण या ठिकाणी आहे. तसंच रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचंसुद्धा असंच आहे. ते म्हणतात की काही काळ झाल्यानंतर पतिपत्नी असले तरी त्यांचं नातं बहीण भावासारखं असलं पाहिजे. आणि शेवटी हा जो विवाह संस्कार आहे तो प्रजा उत्पत्तीसाठी आहे. त्यामुळे एक प्रजा, एक पुत्र, एक मुलगी, काय जे असेल ते झालं. त्यानंतर आपलं नातं हे सगळं बहीण भावासारखं म्हणजे असं पवित्र असं नातं असलं पाहिजे. म्हणजे आता यांनी जो रईचा अर्थ घेतला आणि प्राणचा अर्थ घेतला तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग या मंत्रामध्ये आता दिवस रात्र जसं आहे ते भगवंताचं रूप आहे. 24 तासांचं काळरूपसुद्धा दिलेलं आहे. जीवनोपयोगी कर्माचे रहस्य त्याने सांगून टाकले. कर्म कसं म्हणजे प्रत्येक प्रहरामध्ये कोणतं कर्म केलं पाहिजे, अष्टप्रहर काय केलं पाहिजे हे सगळं सांगितलं. आता रात्र ही जी आहे ती भोगरूपी असल्यामुळे भोग असल्यामुळे त्याला रईचं रूप दिलेलं आहे. आता जे सांसारिक उन्नतीची इच्छा ठेवतात, जे नियमानुसार ऋतुकाल समय पाहूनच स्त्री प्रसंग करतात, ते ब्रह्मचारीच म्हणवतात. ते ब्रह्मचारीच आहेत, ते भोगासक्त नाहीत. आणि म्हणून या मंत्रामध्ये आपल्याला उपदेश केला आहे. आता हा उपदेश कोणी केला? त्या पिपलाद ऋषीने केला. कोणाला केला? कबंदीने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हा केला. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या. स्त्री प्रसंग न करणे दिवसाच्या वेळी आणि शास्त्रविहित योग्य रात्री संयमित रूपाने संततीच्याच इच्छेने हे करणं म्हणजे हे स्वतः प्रजापतीचं ब्रह्मदेवाचंच कार्य आहे असं म्हणून ते करणं. मग ते सुद्धा ब्रह्मचारी या श्रेणीत येतात. आता पुढे 14व्या मंत्राचा विचार आपण करूया. आता या रई आणि प्राण याच्या व्याख्या प्रत्येक मंत्रामध्ये बदलत गेल्या. आता या ठिकाणी सुद्धा ती व्याख्या पुन्हा वेगळीच आलेली आहे. अन्नम वै प्रजापतीस तस्तो ह वै तद एतत् तस्मात् इमाः प्रजाः प्रजायन्ति इति अन्नम वै. म्हणजे अन्न हेच प्रजापती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरभरण हे जाणीचे यज्ञकर्म. नुसतं म्हणण्यासाठी नाही. उदरभरण नुसतं पटापट पोटात ढकलायचं आणि काहीतरी आपण आनंद त्यात प्राप्त करायचा, त्याच्या रसामध्येच आपण मग्न होऊन जायचं असं नाही. पण ते प्राण शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत ते अन्न हे उदरभरण हे जाणीचे यज्ञकर्म. ते यज्ञकर्म आहे. यज्ञामध्ये आपण प्रत्येक घास जसा आहुती देतो, समिधा टाकतो, तसं ते प्रत्येक घास हा आपण यज्ञ. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. या श्लोकाचा सतत आठवण ठेवून आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. खूप गर्दी असते त्या बफेमध्ये गेल्यानंतर. मी तर देवाचं टाळतोच त्या ठिकाणी गेल्यानंतर. कारण तिथे असं दिसतं ते जसं गाई म्हशीसाठी चारा टाकल्याबरोबर सगळे जसे पळत येतात आणि खातात तसं ते दृश्य त्या ठिकाणी दिसतं. मग त्यापेक्षा आपलं मित आहार, शरीराच्या गरजेपुरताच आहार हाच आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा आहे. उगीच आपलं बकासुरासारखं खात बसणं आणि मग त्या आळसामध्ये राहणं, त्यामध्ये तमोगुणच वाढीत लागतो. सत्वगुण आणि रजोगुण राहतच नाही. सत्वगुण तर राहतच नाही. म्हणून या मंत्रामध्ये हे सगळं सांग. आता काय म्हणतात? अन्नम वै. हे अन्न हेच प्रजापती आहे. ततः वै. कारण की त्या अन्नानेच, जे आपण खातो त्या अन्नानेच तत् रेतः. रेत म्हणजे वीर्य म्हणजे शक्ती. माणसाच्या ठिकाणी शक्ती निर्माण होते, उत्पन्न होते. तस्मात. आणि त्या वीर्यापासूनच इमा प्रजा हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे.
कबंदीचा जो प्रश्न होता की विश्व कशामुळे निर्माण झालं, कशातून निर्माण झालं, याचं उत्तर पिप्पलाद ऋषी या ठिकाणी देत आहेत. आणि आपण पाहिलं की पिप्पलाद ऋषी तसे नव्हते, पण शुक आणि परीक्षित संवादाच्या वेळेस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. एवढा अधिकार संपन्न पिप्पलाद ऋषी या ठिकाणी या प्रत्येक शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देतात. आता अन्न हेच प्रजापतीचं स्वरूप आहे म्हणून अन्नाचा महिमा सांगतात. आणि म्हणून आपणही सांगतो की जे अन्न आहे, आपण येथे जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेच जनास सांगावे, तर ते बुडू द्यावे बोलकयाचे. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांनी अनेक ग्रंथांचा संदर्भ घेतलेला आहे. याचाच अभ्यास करू लागला तर हा मंत्र पुन्हा त्यामध्ये आहे. त्या ओव्याच्या मागे हा मंत्र आहे. पण आपल्याला जोपर्यंत ते समजत नाही, याच्या मागे असणारं उपनिषद कोणतं हे समजत नाही, तोपर्यंत ते वाचताना ते नुसतं वाचन होतं, नुसतं पारायण होतं. पण त्यापासून घेण्याचा अर्थ जो आहे तो लक्ष घेऊन आपण जर वाचलं तर वाचण्याची घाई नाही, पण संतपणे विचार करून साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष कळू लागे. अशा प्रकारे हा 14वा मंत्र आपण आज पाहिलं. अजून 2 मंत्र या ठिकाणी आहेत. एकूण 16 मंत्र कबंदीने विचारलेले याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये जे मंत्र आहेत, आता 2 मंत्र जे आहेत ते उपसंहार किंवा याचा सारांश सांगणारे आहे. त्यामध्ये ते म्हणतात, जे व्रताचं अनुष्ठान करतात की ज्यामध्ये संतान उत्पत्तीचं मूळ उद्देश आहे, आणि शास्त्रविहित जे करतात ते जे आहे ते प्रजावृद्धीसाठीच करतात. आणि मग त्यांना जरी तो संघ असला तरी त्याचा परिणाम जो आहे त्याचा शुभ किंवा अशुभ असा कोणताच परिणाम त्यांच्यावर होत नाही. आणि मग पुढे म्हणता, तेषामसो विरजो ब्रह्मलोको न येषु जिह्यम अनृतम न माया चेती. म्हणजे आता 3-4 गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या माणसाच्या, ज्या शरीराच्या, ज्या जीवाच्या ठिकाणी कुटिलताचा लेश मात्र नाही. कुटिलता म्हणजे तो अगदी मोकळ्या मनाने सगळीकडे सगळं वावरत असतो. कुठेही आपलं झाकून ठेवून दुसऱ्याचं आपण उघडं करायचा प्रयत्न करत नाही. जो स्वप्नामध्ये सुद्धा मिथ्या भाषण करत नाही. तेषामसो विरजो ब्रह्मलोको न येषु जिह्यम अनृतम. जिह्यम अनृतम म्हणजे जो अनृत म्हणजे असत्य कधीही बोलत नाही, स्वप्नामध्ये सुद्धा बोलत नाही. हरिश्चंद्राचं उदाहरण लक्षात घ्या या ठिकाणी. न मायाचे इति. आणि असत्यमय आचरण जे आहे त्यापासून तो नेहमी दूर राहतो. ज्याच्यामध्ये रागद्वेष नाही. सुरुवातीला आपण पाहिलं की यामध्ये जो पहिला आहे की त्या ठिकाणी दिले तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा. हे सगळे 6 जे ऋषी होते ते खरे ज्ञानसंपन्न होते, अधिकार संपन्न होते, तरी पण त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची लायकी त्यांच्यामध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी ते पिपलाद मुनी असं म्हणतात, तुम्ही माझ्या आश्रमामध्ये 1 वर्ष राहा. कसं राहा? तपसा, ब्रह्मचर्येण श्रद्धया. 3 गोष्टी महत्त्वाच्या. तपाने, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने राहा. आणि त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याचे मी तुम्हाला उत्तर देईल. आता असं म्हणताना श्रद्धा, सद्गुरूंकडून श्रद्धा काय पाहिजे की आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या सद्गुरूंकडून मिळतील. आता इथे सद्गुरूच असं म्हणतात, जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल 1 वर्षानंतर तेव्हा मला येत असेल तर त्याचं उत्तर देईल. आता हे म्हणण्याचं कारण काय की जे 100,000 विद्यार्थी आले असतील त्यांच्यापैकी असं ऐकल्यावर ते म्हणतात, अरे काही यांनाच येत नाही, मग हे आपल्याला काय उत्तर देणार. म्हणून ते आधीच तिथून ती शाळा सोडून देतात, त्या गुरुकुलामध्ये जात नाही. पण ज्यांना खरीच श्रद्धा आहे, सद्गुरूंच्यावर निष्ठा आहे, सद्गुरू वचनावर ज्यांना विश्वास आहे, ते मात्र हे आचरण करतात. आणि मग असं आचरण केल्यानंतर म्हणतात, म्हणजे छलकपटाने शून्य आहे, रागद्वेषाचा विकारसुद्धा ज्यांच्या ठिकाणी नाही, त्यांनाच विकाररहित विशुद्ध ब्रह्मप्राप्ती होते. आणि याच्या उलट जे लक्षणाने असतात त्यांना मात्र कधीही ब्रह्मप्राप्ती होत नाही. म्हणजे ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी नरदेह प्राप्त करतात. नरदेह नाही तरी जर काही वाईट कर्म असतील तर अजून खालच्या प्रतीचे देह प्राप्त करतात, असं या ठिकाणी या 16व्या मंत्रामध्ये म्हणलेलं आहे. आता हे जे मंत्र आहेत, 16 मंत्र जे आहेत, तर कबंदीने विचारलेल्या प्रश्नाचे हे 16 मंत्र आहेत.
आता दुसरा शिष्य आहे त्याने 13 मंत्र जे आहेत ते दुसऱ्या शिष्याचे आहेत, मग 12 आहेत, मग 11, 7 आणि 8 असं या उपनिषदामध्ये एकूण 67 मंत्र ऋचा आहेत. आणि त्याप्रकारे पहिला जो आहे कबंदी त्याने विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण जे आहे ते आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता उद्या आपण दुसरा शिष्य जो प्रश्न विचारेल, कोण कोण होते, पिप्पला ऋषीने सुकेशा आदी जे 6 ऋषी होते त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. उद्या आपण त्याचा पुढच्याचा विचार करू. शैभ्यश्च सत्यकामः सौर्यायणीच गार्ग्यः कौसल्याश्च अश्वलायनो भार्गवो वैदर्भी कबंदी कात्यायनस. आता या मंत्रामध्ये पहिल्या मंत्रामध्ये हे सगळे नावं दिली आहेत, पण पहिला प्रश्न जो विचारला तो कबंदीने विचारला, जो कात्यायनाचा पुत्र त्या वंशामध्ये जन्मलेला. आता दुसरा जो आहे त्याचा आपण विचार उद्याच्या भागामध्ये करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. बरं का? हो, धन्यवाद धन्यवाद.